आज आपण दौंड तालुक्यातील उंडवडी या परिसरामध्ये आलेलो आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. येथील जनतेच्या मनात नेमका कोणता पक्ष आहे, जनतेच्या मनातील नेमका कोणता या ठिकाणी गट आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जे मतदार राजा आहे आपण त्याची चर्चा करू. काका नमस्ते. काय सध्या इलेक्शनचं वारं सुरू आहे, काय परिस्थिती गावात तुमच्या? गावात भरपूर कामं झाल्यात. चांगलं झालं. सध्या काय कोणाला मतदान करायचं यंदा? कमाल. कमळ का? हा कमाल. कशामुळे कमळाला मतदान करायचं? हे गावात सगळे सुधारणा हे सगळे त्यांचं मत झालंय. कोण उभं आहे इथं? इथं आता चोरमले सोनं. या ठिकाणी आणखी काही मतदार राजा आपण त्यांची देखील चर्चा करूया. नमस्कार, काय नाव आपलं? किरण कांबळे. काय सध्या गावामध्ये परिस्थिती काय आहे? विकास चांगला आहे. कोणत्या गटाने विकास केलाय? भाजप. भाजप. यंदा मग मतदान कशाला करायचे? कमळाला. कमळालाच का? विकास केलेला आहे त्यांनी. काय विकास आहे? मेन म्हणजे बुद्धगयाला 20 लाखाचा निधी दिलेला आहे आमदारांनी, त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहे. बर, या ठिकाणी विकास भरपूर झाला त्यामुळे या ठिकाणी मतदान करणार आहेत आता यांच्यामध्ये. सर काय नाव आपलं? संदीप सोनवणे. काय सध्या गावात काय परिस्थिती आहे? भाजपच. भाजपच का? कशामुळे भाजप? त्यांनी इथं विकास भरपूर केलेला आहे. सभामंडप ही ग्रामपंचायतीतर्फे भरपूर काम केलं. कोण कोण उभं आहे इथे आता? सोनवणे. कशाचं इलेक्शन आहे आता हे? कशाचं इलेक्शन आहे? जेडपी जिल्हा परिषद. ओके, या ठिकाणी आणखी काय मतदार आहे आपण त्याची देखील काय सांगाल? काय सध्या गावात काय चित्र आहे? आहे म्हणजे जे ना कसं की एकाच जे आहे ना भरपूर त्यांनी केलेलं आहे. कोणी विकास केलाय? जे आपलं जे आहे ना राहुलदादा जे आहे ना भाजपने जे आहे ना भरपूर विकास केलेला आहे. म्हणजे देवळाचं काम ही फरशी बिरशी सगळे जे आहे ना संडास बाथरूम आमकं तमकं पाईपलाईन पाणी बिनी नळबिळ योजना जे आहे ना अशा भरपूर केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आणखी काय मतदार राजा आहे आपण त्याच्याशी देखील चर्चा करूया. बाबा नमस्ते. काय करता तुम्ही? काम काय करता? काम काम काय नाही हा? शेती असेल ना? आहे ना. मग कोण करतं शेती? मी इकली. इकली बाई. काय मतदार राजा आहे आपण त्याची देखील चर्चा. काका नमस्ते. काय सध्या इलेक्शन सुरू आहे माहिती ना? कशाचं इलेक्शन? जिल्हा परिषद पंचायत समिती. कोण उभं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला? सोनवणे. आणखी गटात दुसऱ्या गटातून कोण आहे? आम्हाला माहिती. हा? माहिती नाही. बरं, या ठिकाणी मग मतदान कोणाला करायचं यंदा? भाजप. भाजप. काय विकास काम आहे का इथं भाजपची? भरपूर झालंय. काय विकास आहे? पाण्याची टाकी काम झाले, पाईपलाईन झाली, रस्ते झाली, शाळा सुधारणा. या ठिकाणी आणखी काही मतदार राजा आपण त्यांच्याशी देखील चर्चा. काका नमस्ते. मस्ती काय सध्या परिस्थिती गावामध्ये तुमच्या? व्यवस्थित आहे. सगळे मतदान सगळी मतदान करणारी मंडळी या ठिकाणी भाजपवादी मंडळी बहुतेक उमेदवारांच्या वतीने बहुतेक गावामध्ये सारासार सगळी कामं व्यवस्थित चाललेली आहेत. अजून बी काही कामं करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं आम्ही संपूर्ण कमळाला मत देणारी मंडळी. या ठिकाणी आणखी काय मतदार आपण त्याच्यात काय सांगाल? नेमकी काय चित्र आहे गावामध्ये? गावामध्ये कमळाचंच मतदान होणार आहे. याच्या मागचं एकच कारण की माननीय आदरणीय राहुलदादा फुल यांच्या माध्यमातून अनेक आपल्या उंडवडी गावामध्ये विकास झालेला आहे. आणि ज्यावेळेस निधी मागायला आम्ही जातो त्यावेळेस दादा हे कधीच नाही म्हणत नाही. तर त्यांच्या नेतृत्वाखाली जे सुखदेव चोरमले आणि अनिल बापू सोनवणे यांना ती उमेदवारी जी दिली ती योग्य ही उमेदवार त्यांनी घेतलेली आहेत निवडणुकीमध्ये. कारण का हे आपल्या जवळचे आणि आम्ही म्हणजे आता पंचायत समितीला खामगाव गणाला जोडलेलं आहे, जिल्हा परिषदचं राहू गटाला जोडलेलं आहे. तर आम्ही जे मतदान करणार आहोत ते कमळालाच मतदान करणार आहे. तर दुसरा उमेदवार कुणी असेल काय असेल आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. कारण का तर मतदान जे द्यायचं मत हे विकासालाच मतदान करायचं असतं. कारण का आमच्या गावामध्ये पाहिजे तितका कुठलं काम मागू आता उलट काम मागायला आम्हाला कसं तरी वाटतंय. कारण का सभामंडप असेल, बुद्ध विहार असेल, आता म्हणजे चालू आहे पंचवार्षिकमध्ये जवळजवळ आमदार साहेबांनी 7 सभामंडप दिले. पिंपळगाव खामगाव असा रस्ता दळणवळणासाठी तोही आता केलेला आहे. जी जमीन भूसंपादन केली होती त्याचेही शेतकऱ्यांना पैसे आता मिळणारच आहेत. कारण का तर अफिडेव्हिट करायचं काम चाललेलं आहे. जे केलेलं काम आहे खूप चांगलं आणि 27 कोटीचा ह्या गावाला म्हणजे विकासाच्या बाबतीत त्यांनी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आपल्या जवळचे असल्यामुळं खामगाव असेल
दोन्ही बी कामाची माणसं आहेत. चोरमले असेल सांप्रदायिकमध्ये त्यांचं कुटुंब आहे, अनिल बापू असतील, ती फार हुशार मंडळी आहेत. तर आम्ही मतदान जे करणार आहोत ते कमळालाच मतदान करणार आहोत. या ठिकाणी पाहिलं जी परिस्थिती आहे या ठिकाणी सगळ्या मतदार राजांचा आपण या ठिकाणी कौल जाणून घेतलेला आहे. कॅमेरामॅन विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, दौंड, पुणे.